नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बटाट्यामध्ये येणारा लवकरचा करपा आणि उशिरा येणारा करपा ह्या गोष्टींवरती आपण डिस्कशन केलं होतं। या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत बटाट्यामध्ये येणाऱ्या व्हायरसबद्दल। बऱ्याच लोकांना व्हायरसबद्दल बटाट्यामध्ये येणाऱ्या माहिती पण असेल, काही लोकांना माहिती पण नसेल। तर आपण आज इथं चर्चा करणार आहोत। ज्या लोकांना माहिती नसेल त्या लोकांना माहिती होईल की बटाट्यामध्ये जो व्हायरस येतो तो व्हायरस PVX, PVS अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस येतात। त्याचबरोबर पोटॅटोमध्ये पोटॅटो लीफ रोल व्हायरस पण येतो। त्याच्यामध्ये आपल्या ज्या झाडांची पानं असतात ती पानं आपली कल होतात, त्याचबरोबर पानांवरती ज्या शिरा असतात त्या शिरा फुगतात आणि पान जे आहे ते आपल्याला सरळ दिसत नाही, वेवी वेवी दिसतं। तर आता व्हायरस येतो कशामुळे? मी माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की व्हायरस हा स्वतःहून एका झाडाहून दुसऱ्या झाडावरती ट्रान्सफर होत नाही, त्याच्यामध्ये तेवढी शक्ती नसते। तर व्हायरसला एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत घेऊन जाण्याचं काम, वाहक म्हणून काम कोण करतं? तर ती म्हणजे रस शोषक कीड। आणि बटाट्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची रस शोषक कीड म्हणजे आहे ती पांढरी माशी। तर पांढरी माशी जी आहे ती पांढरी माशी एका झाडावरून दुसऱ्या झाडापर्यंत व्हायरस घेऊन जाण्यासाठी मदत करते। ती व्हायरसला वाहून घेऊन जाते, म्हणून त्याला आपण वाहक पण म्हणतो, ट्रान्समिटर पण म्हणतो। आता व्हायरस येऊ नये म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपलं कीड नियंत्रण करणं फार महत्त्वाचं आहे। रस शोषक कीड नियंत्रण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकल्स वापरू शकतो, ज्याच्यामध्ये आपण ट्रायकोग्रामा आहे, ट्रायकोग्रामाचे किडे पण जे आहेत, जी अंडी असतात तर ट्रायकोग्रामाची आपण अंडी पण तिथं वापरू शकतो। त्याचप्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे सापळे रचू शकतो। त्याचबरोबर जर बघितलं आपण तर पक्षी थांबे वगैरे पण आपण वापरू शकतो। त्याचबरोबर जर तुम्हाला माहीत असेल तर आपण गार्डमध्ये आपले जे जुनी लोक बघा करायची की मका लावणं, झेंडू लावणं, तर अशा प्रकारच्या वेगवेगळे कंट्रोल मेजर्स पण आपण करू शकतो आणि आपलं पीक आपण वाचू शकतो रस शोषक किडीपासून। कारण की जर रस शोषक कीड आली तर तुम्हाला माहिती आहे की लगेच आपल्या पिकांवरती व्हायरस येणार आहे आणि जर व्हायरस आला तर तुम्हाला माहिती आहे तो पटकन कंट्रोल होत नाही आणि कंट्रोल न झाल्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घट होते। जेव्हा आपल्याकडं जेव्हा कीड येते, कीड आल्यानंतर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स, इन्सेक्टिसाइड्स पण अवेलेबल आहेत, ते पण आपण वापरू शकतो। त्याचबरोबर आपण जसं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की काही आपण बायोलॉजिकल्स पण वापरू शकतो आणि पेस्टिसाइड्स पण अवेलेबल आहेत बॉटॅनिकल फॉर्ममधले। आता बॉटॅनिकल फॉर्ममध्ये असल्यामुळं त्याच्यामध्ये केमिकलचा अंश नसतो। वनस्पती अर्कापासून तयार केलेले जे काही हे बॉटॅनिकल्स इन्सेक्टिसाइड्स आहेत मार्केटमध्ये अवेलेबल, ते इन्सेक्टिसाइड्स पण तुम्ही वापरू शकता। आणि जर व्हायरस कंट्रोल करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कीड कंट्रोल करावी लागेल। आणि त्याचबरोबर बऱ्याच लोकांना जर माहीत असेल तर लोक ताकाचा आणि जे काही अंड्यामध्ये जे काही प्रोटीन्स असतात एग योक, तर ते पण वापरून त्याचा पण स्प्रे करतात, त्याच्याने पण बऱ्यापैकी आपल्याला कंट्रोल मिळतो। तर अशा प्रकारचे पण काही कंट्रोल मेजर्स जे आहेत, ज्याला आपण घरगुती उपाय म्हणतो, हे उपाय पण आपण करू शकतो आणि आपलं पीक वाचू शकतो व्हायरसपासून। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।